बुलढाणा जिल्ह्यात इंधनाअभावी अक्षरशः हाहाकार उडालेला आहे। जिल्ह्यातील 165 पेट्रोल पंपांपैकी निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप हे डिझेल अभावी बंद आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामं खोळंबली आहे। या ठिकाणी मी एका पेट्रोल पंपावर आहे आणि या पेट्रोल पंपावर अक्षरशः डिझेल नाही आहे आणि स्टॉक नसल्यामुळे अक्षरशः या ठिकाणी कुठलीही वर्दळ नाही आहे। शेतकऱ्यांना आता सध्या मान्सूनपूर्व मशागतीची कामं सुरू करायची आहेत आणि त्यासाठी यांत्रिकीकरणाने हे कामं करावी लागतात आणि त्यासाठी ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा उपयोग करावा लागतो। मात्र ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही। त्यात जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून बॉटल किंवा कॅनमध्ये पेट्रोल मिळणार नाही असे आदेश काढलेले आहेत आणि प्रत्येक पेट्रोल पंपावर तसा बोर्ड लावलेला आहे आणि त्यामुळे आता शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेले आहेत। खरं तर मान्सून आता देशाच्या वेशीवर आहे। थोड्याच दिवसात मान्सूनचं आगमन होईल। मात्र इंधनाअभावी शेतकऱ्यांची ही आता शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात ही अशी परिस्थिती आहे। शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत। खरं तर बुलढाणा जिल्ह्यातील 13ही तालुक्यातील हीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे। शेतकऱ्यांमध्ये इंधन मिळत नाही त्यामुळे हाहाकार उडालेला आहे आणि सर्वच पेट्रोल पंपावर जवळपास हीच परिस्थिती आहे। मात्र ज्या पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि गर्दीमुळे अनेक ठिकाणी राडे होत आहेत। खरं तर आता प्रशासनाला पेट्रोल आणि डिझेल वाटप करण्यासाठी विक्री करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचा सहारा घ्यावा लागत आहे। ही परिस्थिती सध्या बुलढाणा जिल्ह्यात इंधनाअभावी आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा।